दामू वो चाकरमानी केव्हा इलाज कधी मेले आता सकाळी 10 वाजता येईल. काय म्हणतास का मधीच मुंबईत परवडत नाही रे. 10 आणि 15 हजारात काय परवडता. अरे पण तुझी जागा जमीन हा ना. जमीन काय करू त्याचा. काय करू म्हणजे अरे शासनाच्या आता योजना येईल. अरे पण योजना कशी काय घ्यायचं काय समजा अरे कणकवलीत पंचायत समिती ना कृषी विभागात सगळी माहिती गावता. सगळ्या आता वाजले किती आधी 10 वाजले 5 वाजेपर्यंत उघडा असता. असं म्हणतो मी जाते मग थंय जाऊन सगळ्या ह्या कर ना तू. जमीन असं काय जाते मग. हा तर मी आता येईल आमच्या कणकवलीच्या पंचायत समितीत कृषी विभागात. तर मित्रांनो हे असत कणकवलीचे विस्तार अधिकारी कवटकर सर. आपल्या कृषी विभागातील योजनांची माहिती आपल्या कवटकर सर देणार असतात. उपयुक्त अशी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना आहे. त्या योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदान शासनाकडून आपल्याला मिळतं. प्रथम आपण तुझी विहीर पूर्ण करूया. त्यानंतर त्या जागेमध्ये फळबाग योजनेअंतर्गत जर आंबा लागवड केलीस तर त्याला 1,78,000 रुपये अनुदान आहे. काजू लागवड केलीस तर हेक्टरी 1,30,000 रुपये अनुदान आहे. सुपारी लागवड केलीस तर हेक्टरी 2,40,000 रुपये अनुदान आहे. बांबू लागवड केलीस तर 7 लाखाचं अनुदान आहे. तेच बांबूचं बांधाव लावलेस तर 81,000 रुपये अनुदान आहे. शेळीपालन शेड जर घेतलीस त्याला 55 रुपये अनुदान आहे. कुक्कुटपालन शेड घेतलीस तर त्याला 48 रुपये अनुदान आहे. इरांचा गोटा बनलास तर 77,000 रुपये अनुदान आहे. त्याच्या एकत्र आपण तिच्याची चर्चा केली. त्यामध्ये आपल्याकडे 4 गुरं आहेत. तर त्याला त्या गुरांचा शेणाचा उपयोग बायोगॅससाठी केला तर 14,350 रुपये अनुदान मिळतं. आणि त्याला ते शौचालय जोडलं तरी शौचालयाचं अनुदान तुला वाढू शकेल. त्यामुळे तुझ्या कुटुंबाची इंधनाची जी गरज आहे ती भागू शकेल. आणि तुझ्या सरपणाचा जो खर्च आहे त्याच्यात बचत होईल. त्यांचा गांडूळ खत प्रकल्प घेतला असता त्याला 12,000 रुपयाचं अनुदान आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी हळद लागवडीसाठी 75% अनुदानावर कंद किंवा रोपे आम्ही पुरवतो. 75% त्याला अनुदान आहे. तसेच उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर भाजीपाला किट आम्ही उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे फळबाग पिकांसाठी सुधारित अवजारांचं आम्ही 75% अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवतो. त्याच्यामध्ये ग्रास कटर असेल, नॅपसॅक पंप असेल, पोर्टेबल पॉवर स्प्रेअर असतील, 1 HP पंप असेल, 1.5 HP डिझेल पंप असेल, 2 HP पंप व 100 मीटर पाईप असतील, ताडपत्ती असेल, PVC पाईप असेल, प्लॅस्टिक प्लेट असतील, ह्या सर्व वस्तूचा त्याचा समाविष्ट होतो. आणि ह्या सर्व वस्तू 75% अनुदान आम्ही पंचायत समितीमार्फत पुरवतो. त्याचप्रमाणे पिकावर जर कीड रोग आला तर बुरशीनाशके कीटकनाशके 75% अनुदानावर आम्ही शेतकऱ्यांना पुरवतो. कदाचित आपल्या शेतीचं नैसर्गिक आपत्ती आली आणि जर नुकसान झालं त्याच्यासाठी पीक विमासुद्धा उचलून मिळतो. त्याचप्रमाणे जर कदाचित आपल्या बागेचं शेती पिकाचं वणवा लागला तर गुंठ्याला 120 रुपये व जास्तीत जास्त 24,000 रुपये अनुदान मिळतं. आपल्या आपण जिथे ज्या ठिकाणी विहीर बनणार त्याच्या विहिरीच्या बाजूला जो व्हाळ आहे त्या व्हाळाच्या ठिकाणी जर आपण वनराई किंवा कच्चा बंधारा बांधला तर त्या आपल्या विहिरीची पाण्याची पातळी निश्चितच वाढेल आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी होईल. आपलं जर आपण बोलता जर बोलला ते आपलं घर कच्चं आहे. जर कच्चं घर त्याच्या सध्या प्रधानमंत्री आवास योजनाचा सर्वे चालू आहे. त्यामध्ये आपलं निश्चित त्याचं ते घर बसेल आणि सर्व त्या योजनेचा मिळून जास्तीत जास्त 2 लाख रुपयाचं अनुदान शासनानं आपल्याला मिळू शकतं. यापूर्वी अशा प्रकारचा अनेक शेतकऱ्यांनी तालुक्यामध्ये लाभ घेतलेला आहे. आपण ह्या शेतकरी म्हणून सर्व योजनांचा लाभ घ्या आणि कुटुंबाचे जीवन उंचवा. पंचायत समिती कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी. तर मित्रांनो मी तर कणकवली पंचायत समिती दिलं तर तुम्हीसुद्धा आपापल्या कणकवलीमध्ये पंचायत समितीत जावा आणि शेतकऱ्यांबद्दल म्हणजे सरकारी योजनेच्या फायद्यांचं तुम्ही सविस्तर माहिती घ्यावा आणि या सगळ्या योजनेचा तुम्ही फायदा घ्यावा.